कशा आहात? पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर खूप जणांचे चॅनल जे आहेत ते बंद पडत आहेत, खूप म्हणजे बरबादच होत आहेत त्यांचे चॅनल। तर ते कशामुळे, तर ते सर्व आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ तर टायटल तर तुम्ही बघितलंच असेल की कशामुळे त्यांचे चॅनल हे बरबाद होत आहेत। आता खूप जणांचे जे चॅनल आहेत आता यूट्यूबमध्ये, अगोदर तरी मला थोडं वाटत होतं की नसतील चॅनल वगैरे काही, कारण मी जेव्हा यूट्यूब स्टार्ट केलं होतं तेव्हापासून तर मला असं वाटतं की छोटे छोटे चॅनल 500, 200, 300 सबस्क्रायबर असलेले खूप जणांनी चॅनल हे स्टार्ट केलेले आहे। आता तर मला वाटतं खूप जणांचे चॅनल आहे, स्टार्टिंगला मला वाटत होतं की नाहीत म्हणून, पण खूप जणांचे यूट्यूब चॅनल आहे। 90% लोकांचे यूट्यूब चॅनल आहेत आणि जे की काही जणांचे तर 5 वर्ष 10 वर्ष असे यूट्यूब चॅनल, खूप जुने यूट्यूब चॅनल आहेत। पण जुने तर आहेत, पण जुने असणाऱ्यांना पण खूप गोष्टी अशा आहेत यूट्यूबमधल्या की त्यांना माहिती नाहीत आणि त्यांचे यूट्यूब चॅनल हे बंद पडत आहेत किंवा त्याच्यावर काही स्ट्राईक वगैरे येत आहेत तर बंद पडत आहेत। तर ते कशामुळे, तर खूप सारे त्यामध्ये रूल्स आहेत, खूप सारे कंटेंट कसे टाकायचे काय, खूप सारे कॅटेगरी आहेत। तर ते आपल्याला माहीत नाही, तर ते माहीत करून घेणं खूप जरुरी आहे। तर तेच आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर काही जण तर मला मेसेज केले की ताई आमचं 5-6 वर्ष झाले चॅनल आहे आणि खूप चांगले व्हिडिओ पण टाकतो, आमचे 1 लाख पण, ज्यांचे 1-1, 2-2 लाख पण सबस्क्रायबर आहेत त्यांचे पण चॅनल हे बंद पडत आहेत। तर ते कशामुळे, स्ट्राईक येत आहेत किंवा म्यूट होत आहेत त्यांचे जे म्युझिक आहे ते पण म्यूट होत आहेत आणि त्यांचे चॅनल पण काही व्हिडिओवर लॉंग व्हिडिओवर आपण म्हणतो त्याच्यावर काय येत आहे, स्ट्राईक येत आहेत, बंद पडत आहेत। तर ते कशामुळे, आणि एक जर तुम्हाला सांगायचं झालं तर यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं आणि त्याच्यावर खूप सारी मेहनत घ्यायची, खूप सारं काय बोलतात त्यांना पेशंट ठेवायचं, खूप सारी मेहनत घ्यायची, खूप सारं 5-6 वर्ष आपण वाट बघायची, मोनेटाईज व्हायची, पैसे यायची आणि नंतर ते सर्व झाल्याच्या नंतर जर आपलं चॅनल बंद होत असेल तर खूप आणि खूप त्रास होतो। तर ज्यांचं खूप दिवसाचं चॅनल आहे त्यांना तर खरंच खूप टेन्शन येत असेल खूप, कारण खरंच खूप मेहनत आहे। बाकीचे जसं आपण जॉब करतो तसंच यूट्यूबवर पण आहे, डेली एक व्हिडिओ अपलोड करावाच लागतो। डेली एक तर झालेच तर 5-6 पण करू शकतो, 2-4 रील तर आपण 2-4 टाकू शकतो आणि लॉंग व्हिडिओ 1 किंवा 2, लॉंग व्हिडिओ आपण 3 पण टाकू शकतो पर डे। जसं की आपण लॉंग व्हिडिओ जर 3 जरी टाकले तरी त्याची नोटिफिकेशन आपल्या सबस्क्रायबरला जाते 3 व्हिडिओपर्यंत, त्याच्यानंतरच्या व्हिडिओची नोटिफिकेशन जात नाही, नंतरचे काउंट केलं जाणार नाही। पण 3 व्हिडिओ जे आपण लॉंग व्हिडिओ टाकतो तर त्याचे नोटिफिकेशन आपल्या सबस्क्रायबरला नक्कीच पोचते। तर ज्यांचे जुने चॅनल त्यांचे जर असे बंद पडत असतील तर त्यांना किती म्हणजे दुःख होत असेल या गोष्टीचं। तर खूप मेहनत असते त्यामध्ये जे यूट्यूब चॅनल स्टार्ट करतात त्यांना। तर आता आपण बघूया की बरं त्यांचे चॅनल बंद का पडतात, काय विषय असेल, काय रिझन असेल त्यांचं। तर तेच आता मी तुम्हाला सांगते या व्हिडिओमध्ये। रिझन तर खूप आहेत। आता जर तुम्ही जर जर तुम्ही जर समजा आता ते जे चॅनल आहे ते बंद पडते ते कशामुळे, त्याचे कारण असे आहेत की तुम्ही जर कॉपीराईट घेत असाल किंवा ते काय ते ॲप्स आहे, स्नॅपचॅट नाही, ओके, ती दुसरी एक कोणती ॲप्स आहे त्यामधून जर तुम्ही व्हिडिओ बनवून घेत असाल, AIचा यूज करत असाल, AIचा आवाज साऊंड वगैरे त्यात यूज करत असाल किंवा स्क्रीनशॉट घेऊन कोणाचे व्हिडिओ जशीच्या तशी घेऊन तुमच्या चॅनलवर टाकत असाल। एक तुम्हाला साध्या भाषेत सांगायचं झालं, जे यूट्यूबमध्ये टाकलेलं आहे ते तुम्ही बिलकुल यूज करू नका, ते परत घेऊन यूज करू नका, तो आवाज वगैरे यूज करू नका, दुसऱ्याचे टाकलेले कंटेंट पण बिलकुल यूज करू नका। हे सर्व टाकल्यामुळे तुमचं चॅनल हे भविष्यात स्टार्टिंगला जरी बंद नाही पडलं, स्टार्टिंगला जरी तुमचं मोनेटाईज पण झालं सपोज, तरी पण नंतर तुमचं चॅनल हे बंद पडूच शकतेच। म्हणून तुम्ही जे आता याच्या व्यतिरिक्त काय आहे की मग चॅनल बंद नाही पडू म्हणून काय केलं पाहिजे, तर तुम्ही स्वतःचे कंटेंट वापरा, स्वतःचा आवाज यूज करा, स्वतःचं जे काय असेल ते स्वतःच वापरा। ते चॅनल तुमचं कधीच भविष्यामध्ये बंद पडणार नाही आणि कधीच त्याच्यावर ट्रॅक वगैरे येणार नाही आणि सर्व तुमचं जे यूट्यूब चॅनल आहे ते खूप दिवस काम करेल, कधीच बंद वगैरे पडणार नाही। आता काही जण काय करतात, म्युझिक सॉन्ग यूज करून त्यामध्ये रील्स बनवतात। तर ते स्टार्टिंगला त्यामध्ये आपले सबस्क्रायबर तर खूप लवकर वाढतात म्युझिक वगैरे यूज करून। आपण जे आपले स्वतःचे कंटेंट टाकतो त्याला लवकर व्ह्यू येत नाही आणि सबस्क्रायबर पण लवकर वाढत नाहीत, पण एकदा वाढल्याच्या नंतर आपले कधीच आयुष्यामध्ये बंद पडणार नाही ते चॅनल, एकदम चांगल्या पद्धतीत ते चॅनल आपलं चालू राहील।
कारण त्यामध्ये आपण कोणाची कॉपीराईट केलेलं नाही, कोणाची कंटेंटवरून आपण यूज केलेले नाहीत. आपण आपलेच कंटेंट हे यूज केलेले आहेत. आपला साऊंड, आपलीच ॲक्टिंग, आपलेच सर्व त्यामध्ये आपलं राहणार आहे. त्यामुळे यूट्यूबवाले काय करतात, यूट्यूब पॉलिसीमध्येच आहे असं की आपण स्वतःचे कंटेंट टाका, जे काय असतील ते स्वतःचा आवाज टाका, स्वतःचा चेहरा वगैरे स्वतःचं सर्व दिसू द्या. तर ते व्हिडिओ कधीच डिलीट होणार नाही, ते चॅनल कधी डिमोटिवेट म्हणजे बंद पडणार नाही. आपण पण कधी डिमोटिवेट होणार नाही बंद पडल्याच्यानंतर. तर तुम्ही खूप जणांचे चॅनल सबस्क्रायबर खूप असताना म्हणजे 1 लाख 2,000 3 लाख असताना पण त्याचे चॅनल बंद पडत आहेत. ते सर्व याच कारणामुळे बंद पडत आहेत. कॉपीराईट घेता तुम्ही आणि म्युझिक सॉन्ग यूज करता. परत खूप सारे आता काही जण तर मला सांगतात की आमचे 2-2 3-3 चॅनल आहेत. ते कसे, तर आम्ही स्टार्टिंगला बोलतात की आम्ही म्युझिक सॉन्ग यूज करून काही रील्स बनवल्या होत्या आणि खूप सारे कॉपीराईट करून टाकलेलं होतं आणि AIचा यूज केला होता. फोटोवर काही गाणे टाकले होते, जे गुगलवरचे फोटो घेऊन असं खूप सारं काही करून आम्ही ते यूट्यूब चॅनल बनवला आणि आमचं चॅनल मॉनिटाईज पण झालं. कधी कधी तर कोणाचं चॅनल जे असते ते मॉनिटाईजच होत नाही. खूप म्हणजे सबस्क्रायबर 1,000 सबस्क्रायबर 4,000 वॉच टाईम झाला तरी बी चॅनल हे मॉनिटाईज होत नाही. पण कोणाकोणाचं सपोज झालं पण तरी पण त्यांना पुढे चालून 1-2 वर्षांनी किंवा 2-3 वर्षांनं ते चॅनल हे त्या चॅनलवर स्ट्राईक येते आणि ते चॅनल बंद पडण्याची शक्यता असते आणि बंद पण पडते. आता जर आपण 2-4 वर्ष जर मेहनत घेतली, 4-5 वर्ष जरी मेहनत घेतली आणि ते बंद पडायला की खूप दुःख होते आपल्याला, खूप म्हणजे त्रास होतो त्या गोष्टीचा. म्हणून स्टार्टिंगलाच तुम्ही तुमचे कंटेंट यूज करा, तुमचा आवाज यूज करा, तुमची ॲक्टिंग, तुमचं जे काही असेल कम्युनिकेशन स्किल, तुम्हाला कोणाला काही असं म्हणजे तुमच्यामध्ये काही शिकवायसारखं असेल तर ते तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही स्वतः करा. त्यामुळे तुमचं चॅनल जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे चांगल्या पद्धतीनं राहील, कधी डिलीट होणार नाही. आणि टायपिंगला त्यावर सबस्क्रायबर आणि काय बोलतात त्याला वॉच टाईम हे थोडं स्लोली म्हणजे येत नाही लवकर. पण एकदा जर मॉनिटाईज झाल्याच्यानंतर तुमचा खूप सारा फायदा आहे तुमचे स्वतःचे कंटेंट असले तर. कारण म्हणजे भीती राहणार नाही की आपलं जे चॅनल आहे कधी आयुष्यामध्ये बंद पडेल का भविष्यामध्ये, तर असं आपल्याला त्यावर कधीच वाटणार नाही. त्यामुळे स्वतःचे कंटेंट टाका, जे काय असेल ते. खूप सारे आता विषय आहेत, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले होते की खूप सारे विषय आहेत की त्यावर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. कुकिंगचा आहे, टीचिंगचा आहे, शिलाईकामचा आहे, ब्युटीचा आहे आणि परत खूप सारे असे आहेत विषय की जे तुम्ही लोकांपर्यंत पोचू शकता, लोकांना शिकू शकता. जे तुमच्यामध्ये स्किल आहेत, जे तुमच्यामध्ये जे काही कला आहेत ते तुम्ही यूट्यूबवर टाकून तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल हे स्टार्ट करू शकता आणि यूट्यूबमधून भरभरून पैसा हा तुम्ही कमवू शकता. पण फक्त त्यामध्ये तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला काय बोलतात त्याला आवड असली पाहिजे. कारण ज्या गोष्टीत आपल्याला आवड असली ती गोष्ट आपण डेली बनवू शकतो. कारण यूट्यूबमध्ये असं आहे की डेली तुम्हाला 1-2 व्हिडिओ अपलोड हा करावाच लागतो. मग त्या गोष्टीची तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि परत तुम्हाला त्या गोष्टीमध्ये आवड असली पाहिजे. असं तुम्ही विषय निवडा आणि तुमचं यूट्यूब चॅनल हे स्टार्ट करा आणि स्टार्ट करून तुम्ही यूट्यूबमधून अर्निंगही करू शकता. तर तुम्हाला माझी माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि माझा आवाज थोडा तुम्हाला कमी पण आला असेल कारण मी तो माईक जो आहे तो यूज नाही करत. त्यामुळे थोडा माझ्या आवाजाची खूप प्रॉब्लेम आहे आणि आवाजामुळेच माझे व्हिडिओ जे आहेत ते लोकांपर्यंत पोचत नाही. म्हणजे पोचले तरी ते आवाजामुळे थोडेच बघतात. आणि आता कोणाला पण झालं तर आवाजच येत नाही म्हणल्यावर ते बघतच नाही आपण तो व्हिडिओ, थोडाच बघतो आणि बस स्किप करतो. तर आवाजामुळे खूप सारी माझी प्रॉब्लेम होत आहे. तर मी आता ॲमेझॉनवरून माईक बुक केलेला आहे, ऑर्डर केलेला आहे. आता तो येईलच काही दिवसांनी माझ्यापर्यंत. तोपर्यंत मग नंतर परत चांगल्या आवाजामध्ये माझे चांगले व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीन. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.